वेलकम स्टुडंट्स. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गांचे मराठी आणि अर्थशास्त्र या दोन विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचे असल्यास मी या चॅनेलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे. विषयानुसार आणि वर्गानुसार ती तुम्ही पाहू शकता. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला क्रमाने पाठ्यपुस्तकातील जसा अभ्यासक्रम आहे त्या क्रमाने मी व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही क्रमाने पाहू शकता. तसेच जर व्हिडिओ लेक्चर माझे आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला संकोच करू नका, कंजूशी करू नका. कारण तुमची एक कमेंट, तुमचा एक लाईक खूप प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वाटतो मला. म्हणूनच व्हिडिओ आवडला की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि या 7व्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. भारतातील बेरोजगारी या प्रकरणामधील मागील कोणता अभ्यासक्रम झाला आहे ते आपण आठवून पाहू. बेरोजगारीचा अर्थ आपण समजावून घेतला आहे. बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत ते आपण माहिती करून घेतले. ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी आणि त्याचे उपप्रकार देखील अभ्यासलेले आहेत. तसेच भारतामध्ये बेरोजगारीचा विस्तार किती आहे तो पण घटक आपण अभ्यासलेला आहे. आज आपण अभ्यासणार आहोत बेरोजगारीची कारणे. भारतामध्ये जी बेरोजगारी वाढली आहे तिची कारणे आपण आता अभ्यासूया. चला. बेरोजगारीची कारणे: 1. रोजगार विरहित वाढ. 2. श्रमशक्तीतील वाढ. 3. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. 4. कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव. 5. रोजगाराची अपेक्षा. 6. शेतीचे हंगामी स्वरूप. 7. आर्थिक विकासाचा कमी दर. 8. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. आता आपण या 8 कारणांचा सविस्तर विचार करूया. 1. रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. आर्थिक वृद्धी भारताची ज्या वेगाने होत आहे त्या वेगाने रोजगार मात्र वाढत नाही, म्हणून रोजगार वाढीचा दर कमी आहे. आर्थिक वृद्धी होत आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतका तो पुरेसा नाही. भारत तरुणाईचा देश आहे, श्रमाची शक्ती भरपूर आहे, परंतु आर्थिक वृद्धीचा जो वेग आहे तो मात्र या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही. तेवढा रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. 2. श्रमशक्तीतील वाढ. मृत्यूदर वेगाने घटला असताना मृत्यूचा दर भारतात घटत आहे, तो जास्त वेगाने. जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र वाढली आहे आणि जन्माचा दर मात्र त्या वेगात कमी झाला नाही, कमी वेगाने कमी होतोय. म्हणजेच मृत्यूदर आणि जन्मदर यामध्ये फरक पडतो आणि देशाची लोकसंख्या मात्र वाढली. त्यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून बेरोजगारी वाढलेली आहे. श्रमशक्ती भरपूर आहे आणि त्यांना काम उपलब्ध नाही, म्हणून बेकारी वाढली. 3. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपली 121 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. कार्यक्षमतेने काम करणाऱ्या मनुष्यबळामुळे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते. पहा, कोणत्याही प्रकारचं उत्पादन तंत्र एखाद्या कारखान्यात वापरायचं असेल तर तिथे निर्णय घेता येऊ शकतो. श्रमप्रधान वापरायचं की यंत्रप्रधान वापरायचं, यंत्राचा वापर करायचा का श्रमाचा वापर करायचा. आणि जिथे लोकसंख्या भरपूर आहे तिथे श्रमशक्तीचा वापर करायला पाहिजे. परंतु श्रमप्रधान उत्पादन तंत्र काही ठिकाणी वापरले जात नाही, रोजगार कमी होतो. कार्यक्षम मनुष्यबळ जर उपलब्ध झालं तर कदाचित यंत्र कमी वापरलं जाईल. परंतु उद्योगाबरोबरच शेती क्षेत्रात देखील कामगारांच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे. आणि शेती सारखं जे क्षेत्र आहे, भारतात 70% लोकसंख्या जर शेतीवर अवलंबून आहे तर तिथे श्रमशक्तीचा वापर अधिक झाला पाहिजे, पण तिथेही यंत्राचा वापर व्हायला लागलेला आहे.
भांडवलाचा वापर व्हायला लागलेला आहे. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे तिथे स्वयंचलित यंत्राचा वापर योग्य ठरतो. उदाहरणार्थ एखाद्या देशात, अमेरिकेसारख्या देशामध्ये मनुष्यशक्ती किंवा मनुष्यबळ कमी उपलब्ध आहे, मग तिथे जर त्यांनी स्वयंचलित यंत्र वापरली तर योग्य ठरतं. इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानही तर्कसंगत व न्याय्य आहे आणि इतर प्रकारचं नवनवीन तंत्रज्ञान वापरलं तर ठीक आहे, कारण तिथे मनुष्यबळ उपलब्ध नाही. पण भारतासारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारीत वाढ होत आहे. जितका यंत्रांचा वापर जास्त केला जातो तितकं श्रमशक्तीला कमी काम मिळतं, कमी संधी मिळते, रोजगार कमी होतो. एक संगणक वापरला तर तो अनेक लोकांचं काम करतो. संगणक चालवायला एक माणूस ठेवला की अनेक लोकांना रोजगार मिळत नाही. इतर लोकांना जे काम मिळणार आहे श्रमशक्तीचं ते मिळू शकत नाही. म्हणून यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर हे सुद्धा बेरोजगारीचं महत्त्वाचं कारण आहे. 4. कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव. भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा आहे. आता आपण उल्लेख करतो की भारताची लोकसंख्या भरपूर आहे, तरुणाई भरपूर आहे, परंतु बरीचशी अशिक्षित आणि अकुशल म्हणजे विशिष्ट कामाचं कौशल्य नाही आहे त्यांच्याकडे. जे काम करण्यासाठी संबंधित व्यवसायात कौशल्य लागत असेल, कुशलता लागत असेल, ते त्यांच्याकडे नाही आहे. भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि उद्योगामध्ये जे काही कौशल्यपूर्ण शिक्षण आवश्यक असतं तसे शैक्षणिक अभ्यासक्रम देखील मर्यादित आहेत. व्यावसायिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही आणि त्यामुळेच उद्योगामध्ये कौशल्यप्राप्त असणारे श्रमिक किंवा लोक मिळत नाहीत. 5. रोजगाराची अपेक्षा. भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा व्यवसायात नोकरी करण्यास तयार असतात. पांढरपेशा व्यवसायात याचा अर्थ कष्टाची कामं, श्रमाची कामं नाकारतात आणि कपडे खराब होणार नाहीत, आरामात काम मिळेल अशी नोकरी हवी असते लोकांना. नाविन्यपूर्ण व उद्यमशीलतेच्या कमतरतेमुळे स्वयंरोजगाराचा अभाव दिसून येतो आणि उद्योजकता नाही आहे, उद्यमशीलता नाही आहे. उद्योगामध्ये पुढे येण्यास भारतीय लोक कचरतात, मागे हटतात. ती कमतरता आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराचा अभावसुद्धा दिसून येतो. जोपर्यंत अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही तोपर्यंत पदवीधारक बेरोजगार राहण्यास पसंत करतात. म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पगार मिळाला पाहिजे आणि कामसुद्धा आरामात असलं पाहिजे. मग तसा रोजगार मिळेपर्यंत ते बेकार राहण्यास पसंत करतात. पहा, एखाद्याने कृषी क्षेत्रातलं ज्ञान उपलब्ध आहे, त्याच्याकडे ते शिक्षण घेतलंय, बीटेक झालेला विद्यार्थी असेल तरीसुद्धा तो आपल्या घरची शेती करायला तयार होत नाही. त्याला बाहेरची नोकरी हवी असते, त्रास न होता, आरामात, कपडे खराब न होता, कष्ट कमी असणारी नोकरी हवी असते. प्रसंगी ते बेकार राहणं सुद्धा पसंत करतात. हलक्या दर्जाचं, कमी दर्जाचं काम करत नाहीत, कष्ट किंवा श्रमाला कमी लेखतात. 6. शेतीचे हंगामी स्वरूप. भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. तुम्ही पाहिलं की सुगीचा काळ असेल, पाऊस पाणी झालेला असेल, त्या काळातच शेतकऱ्यांना कामं आहेत, इतर वेळेला काम नसतं. व्यवसाय हा शेतीचा हंगामी, मोसमी पावसावर अवलंबून असलेला. शेती पावसावर अवलंबून आहे. जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव, कमी प्रतीची सुपीक जमीन, कालबाह्य उत्पादन तंत्र, प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. शेतीमध्ये जे उत्पादन होत होतं ते दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याची कारणं पण सांगितली आहेत. जलसिंचन सुविधांचा अभाव म्हणजे पाण्याचा अभाव, कमी प्रतीची सुपीक जमीन, जमिनीची गुणवत्ताही कमी, कालबाह्य उत्पादन तंत्र म्हणजे जुन्या काळातलंच उत्पादन तंत्र वापरलं जातं, प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता आणि योग्य पद्धतीची बियाणं, खते वगैरे त्यांची सुद्धा कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. वर्षातून काही महिन्यांसाठी रोजगार मिळतो
आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो. म्हणजे वर्षातले निम्मा काळ काम आहे आणि निम्मा काळ काम नाही, अशी स्थिती शेतीच्या क्षेत्रात असते. त्यामुळे शेतमजुरांच्या श्रमशक्तीचा वापर होत नाही. त्यामुळे शेतमजूर बराच काळ रिकामे असतात, त्यांची शक्ती वाया जाते. जसा बर्फ आहे, बर्फ जसा पटकन वितळतोय तशी श्रमशक्ती सुद्धा नाहीशी होते. आज काम केलं नाही तर ती श्रमशक्ती संपली, उद्या काही तिचा वापर करता येत नाही. फ्रीजमध्ये ठेवून तिचा उद्या वापर करता येणार नाही, शक्ती संपली. 7. आर्थिक विकासाचा कमी दर. भारताचा एकूण आर्थिक विकास दर कमी आहे. विकासाचा दरच भारताचा इतर देशांशी तुलना करता खूप कमी आहे. औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधांचा अभाव, खते, पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो. पहा, उद्योगधंद्याचाही विस्तार कमी आहे. सिंचनाच्या किंवा पाणी पुरवठ्याच्या सुविधा नाहीत, खते नाही आहेत, पायाभूत सुविधांचा अभाव, पायाभूत सुविधा ज्या आहेत, जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा कमी आहे. म्हणजे आर्थिक विकासाचा दर कमी. याचा परिणाम काय होतो? म्हणजे रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही. म्हणजे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी फार कमी आहेत, मग ते लोक शहराकडे स्थलांतर करतात, तिथेही सगळ्यांना रोजगार मिळू शकत नाही. 8. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे. ग्रामीण भागात जर लोकांना काम मिळालं, रोजगार मिळाला तर ते शहरात येणार नाहीत, पण रोजगार मिळवण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात सातत्याने स्थलांतर होत आहे. तुम्ही आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये टी व्हीवर पाहिलं असेल की शहरामधले लोंढेच्या लोंढे लोक गावाकडे परतत होते, कारण ते गावाकडून शहरामध्ये कामधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नागरी भागातही बेरोजगारीचं प्रमाण त्यामुळे वाढलंय. ग्रामीण भागात रोजगार नाही आणि शहरात मात्र गर्दी झाली आहे. तुम्हाला माहीत हवं, काय माहीत हवं? बेरोजगारीचे परिणाम. आता याचे परिणाम काय झालेले आहेत ते आपण पाहूया. आर्थिक परिणाम एका भागात, दुसऱ्या भागामध्ये सामाजिक परिणाम. आर्थिक परिणाम वेगळे आणि सामाजिक परिणाम वेगळे. पाहूया. 1. आर्थिक परिणाम. मानवी संसाधनांचा अपव्यय आणि अशांतता निर्माण होते. पहा, मानवी जी संपत्ती आहे ती वायाच जाते आणि ती अशांतता निर्माण करते. रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणतात, तसे रिकामे हात ते पण सैतानाचेच होतात. नंतर सामाजिक तणाव निर्माण होतो, अशांतता निर्माण होते. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, अंमलबजावणीचा अभाव होतो पहा तिथे, आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो. समाजाच्या कल्याणासाठी ज्या योजना राबविल्या जातात पहा, त्या योग्य पद्धतीने राबवल्या जात नाही आणि मानवी मूल्यांचा ऱ्हासही होतो. 3. दारिद्र्य व विषमता. की लोकांना रोजगार नाही आहे, साहजिकच दारिद्र्य आणि उत्पन्नाची विषमता निर्माण होते. मुठभर लोक श्रीमंत होत जातात आणि बहुसंख्य लोक अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांच्यासाठी तडफडतात, त्यांना त्या मिळू शकत नाहीत. सामाजिक परिणाम काय होतो? अगतिकता. लोक अगतिक होतात, दुःखाने, दारिद्र्याने पिचले जातात. 4. आर्थिक परिणाम. अनौपचारिक क्षेत्रात वाढ. सगळे 2 नंबरचे व्यवसाय निर्माण होतात. 2 नंबरचे व्यवसाय याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा काही समावेश होत नाही. गैरमार्गाने, बेकायदेशीर मार्गाने लोक पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. आणि 5. अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार. म्हणजे आयत्या खाणारे लोकसंख्या जी आहे ती वाढते, कारण लोकांना काम नाही आहे. मग एकाच व्यक्तीने कमवायचं आणि त्या कमाईवर घरातल्या 4-5 लोकांनी बसून खायचं, अशी अवस्था निर्माण होते. अनुत्पादक लोकसंख्या वाढत जाते. अशा प्रकारे आज आपण बेरोजगारीची 8 कारणे अभ्यासली आणि बेरोजगारीचे परिणाम माहीत करून घेतलेले आहेत. 8 गुणांच्यासाठी दीर्घोत्तरी प्रश्न किंवा 4 गुणांच्यासाठी लघुत्तरी प्रश्न हमखास परीक्षेला असतो. बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.
तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ लेक्चर पाठवा. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.